कंपनी नहीं खरीदेगी तो सरकार खरीदेगी आपकी कपास को, आपकी जूट को। देखिए, आप जूट की खेती करने वाले लोग हो, कपास की खेती करने वाले दक्षिण भारत में बहुत सारे स्टेट है, उसके बारे में उन्होंने अनाउंस किया और वो मान चुके हैं इस बात को भी। लेकिन लड़ना पड़ेगा दोस्तों, और मजबूती से इस लड़ाई को आगे बढ़ाना पड़ेगा। सरकारदವರು ಹತ್ತಿ ಮತ್ತು ಜೂಟ್ ಅನ್ನ ಎಂಎಸ್ಪಿ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಮಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ರೈತ ಸಂಘಕ್ಕೆ ಕಿಸಾನ್ ಮೋರ್ಚಾಕ್ಕೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆದರೆ ನಮ್ಮ ಕೂಗು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಮುಂದೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಇವೆಲ್ಲ ಕಾನೂನು ಆಗುತ್ತೆ, ಹೊರತು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಾನೂನು ಆಗಲ್ಲ। मैं ज्यादा समय ना लेते हुए मैं इतनी एक निवेदन करना चाहता हूं लास्ट में आप सब भाइयों को। देखिए, ईमानदारी से बताएं, आंदोलन जीतना चाहते हैं या नहीं जीतना चाहते? ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಮಾತು ಕೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ಈ ಆಂದೋಲನವನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸ್ತೀರೋ ಇಲ್ಲೋ? हाथ खड़ा करके बताएं। ನಾವು ಗೆಲ್ಲಿಸ್ತೇವೆ, ನಾವೆಲ್ಲ ಗೆಲ್ಲುತ್ತೇವೆ, ಈ ಆಂದೋಲನವನ್ನು ಗೆಲ್ಲುತ್ತೇವೆ, ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ಗೆಲ್ಲುತ್ತೇವೆ। मेरा आप सबसे लास्ट में ये निवेदन है दोस्तों, आपको बहुत बढ़िया नेता मिला है, दक्षिण भारत को बहुत बढ़िया बढ़िया नेता मिले हैं। ನಮಗೆ ಕಳಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೇನೆ, ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ದಕ್ಷಿಣ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ लीडर ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ। उनकी अगुवाई में इस आंदोलन को और तेज करने की जरूरत है। ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ಇನ್ನೂ ತೀವ್ರಗೊಳಿಸಬೇಕು। एक तो बात ये बड़ी इंपॉर्टेंट है, बहुत इंपॉर्टेंट बात है कि वहां पे जहां पे हमारा आंदोलन चल रहा है, सिंगू और डबवाली बॉर्डर पे चल रहा है, शाहजहां इधर खनौरी रतनपुरा, 4 बॉर्डरों के ऊपर आंदोलन चल रहा है। अगर वहां पे आप लोग बैठ जाते हैं, भले कम संख्या में आ जाएं, कोई जरूरी नहीं है कि बहुत ज्यादा संख्या में आए, अगर कम संख्या में भी अगर होते हो गए आप, हम आपकी सुरक्षा, आपका खाने पीने की व्यवस्था होगी, वहां पे कोई दिक्कत नहीं है, इतनी दूर से कुछ करने की जरूरत नहीं। लेकिन अगर आप वहां दिखते हो प्रेस के माध्यम से, सरकार को यह पता चले कि ये पूरे देश का आंदोलन है, केवल पंजाब और हरियाणा का आंदोलन नहीं है। इसके लिए ನಾವು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಾಗಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಏನಂದರೆ, ಈಗ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಸಿಂಗೂರು ಬಾರ್ಡರ್ ಮತ್ತು 4 ಬಾರ್ಡರ್ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಡೆಲ್ಲಿ ನಾರ್ತ್ ಬಾರ್ಡರ್ ಅಲ್ಲಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ लीडर ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ। ಸೊ ನೀವೆಲ್ಲರೂ ದಯವಿಟ್ಟು ಒಂದಾಗಿ ಆ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ, ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಇರೋದ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡುತ್ತೇವೆ, ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕಿಸಾನ್ ಮೋರ್ಚಾ ತಗೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। आगे हमारा एक प्रयास और है, आने वाले दिनों में हम बैठक करने के बाद एक कार्यक्रम सभी पूरे देश के लिए करेंगे, देने का प्रयास कर रहे हैं हम। हमारी कोशिश है कि जिस वक्त ये सत्र चलेगा पार्लियामेंट का, इन्होंने अभी मॉनसून सेशन चलने वाला है, वो जब सेशन चले उस समय हमारी कोशिश है कि आपकी डिमांड, आपकी मांगों को लेकर वहां पे बात हो। उससे पहले हम ये काम कर रहे हैं कि सभी को आपका मेमोरेंडम सौंप दिया जाए, सभी एमपीज को, और उससे पहले हम आंदोलन को पूरे देश के अंदर नजर आए उन लोगों को कि पूरे देश के अंदर आंदोलन हो रहा है, वो एक कार्यक्रम देने का हम प्रयास करेंगे। वो हर राज्य में अगर ये वो मजबूती से होगा तो ये जरूरी है, ये लाजमी है ये बात कि पार्लियामेंट के अंदर भी उतनी ताकत से आपकी बात उठेगी, और जितनी ताकत से आपकी बात उठेगी उतनी ही मजबूती से हम उसको हासिल करने में समर्थ हो पाएंगे। ये हमारी आप सबको हाथ जोड़ के निवेदन है। ನಾವೆಲ್ಲರೂ ಈಗ ಕೇಂದ್ರ ಕಮಿಟಿಯವರು ಕಿಸಾನ್ ಮೋರ್ಚಾದವರು ಈಗ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೇವೆ। ಈ ಮೀಟಿಂಗ್ ಆದ ನಂತರ ನಾವು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ ಏನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದಂದ್ರೆ, ಈ ಹೋರಾಟ ಬರೀ ಪಂಜಾಬ್ಗೆ ಸೀಮಿತವಾಗಬಾರದು। ಕರ್ನಾಟಕದಿಂದ, ತಮಿಳುನಾಡಿನಿಂದ, ಆಂಧ್ರದಿಂದ ನಮ್ಮ ರೈತರು ಅವರ ನೇತೃತ್ವ ಅಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ರೆ ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಸಿಗುತ್ತೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಗಳು ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಬರೀ ಪಂಜಾಬ್ ಮತ್ತು ಹರಿಯಾಣ ರೈತರಿಗೆ ಸೀಮಿತ ಮಾಡಬಾರದು। ಅದಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಕುಂಬೂರು ಶಾಂತಕುಮಾರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನೀವು ಸಹಸ್ರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬರಲಿ, ನೀವು ಊಟ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕೂಗು ಹೊರಗಿಂದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ,
ಈಗ ಸೆಷನ್ ನಡೆಯುತ್ತೆ, ಆ ಸೆಷನ್ ಬರಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಒಂದು ನಾವು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲ ಎಂಪಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಡ್ತೇವೆ. ರೈತರ ಬೇಡಿಕೆಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ ನಾವು ಹೊರಗೆ ಹೋರಾಟದ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ಲೋಕಸಭಾ ಒಳಗೆ ಎಂಪಿಗಳ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ಮುಟ್ಟಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.